नमस्कार. आज आपण उपवासाची मऊ लुसलुशीत मोकळी फडफडीत साबुदाणा खिचडी बनवणार आहोत. ही खिचडी बनवताना खूप जास्त चिकट होत असेल तर साबुदाणा कसा भिजवावा, किती वेळ भिजवावा, पाणी किती घालावं याची अचूक टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की करा. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी कुठलीही एक वाटी सेट करून घ्या. इथं मी 1 वाटी इतका साबुदाणा घेतला. वजनी प्रमाणात 200 ग्रॅम इतका आहे. साबुदाणा घेत असताना नेहमी चांगल्या क्वालिटीचा पाहून घ्यायचा आहे, जेणेकरून खिचडी सुद्धा खूप छान होते. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 वेळा पाणी घालून हलक्या हाताने धुवून घ्यायचं आहे. अगदी चोळून-चोळून धुवायचा नाही. जर का खूप जास्त तुम्ही साबुदाणा चोळून धुतला तर खिचडी चिकट होऊ शकते. ही पहिली टिप. आता धुतल्यानंतर हा साबुदाणा आपल्याला हाताने एकसारखा करून घ्यायचा आहे, जेणेकरून पाण्याचा अंदाज येईल. आता यामध्ये साबुदाणा बुडेल इतकंच तुम्हाला पाणी घालायचं आहे. खिचडी बनवताना जर का खूप जास्त साबुदाण्यामध्ये पाणी झालं तर खिचडी चिकट होऊ शकते. तर आता हा झाकून आपल्याला 4 ते 5 तासांकरिता साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. वेळ असेल तर रात्रभर तुम्ही हा साबुदाणा भिजवून घेतला तरी सुद्धा चालेल. तर आता इथे पहा, छान मोत्यासारखा हा साबुदाणा भिजला गेलेला आहे. अजिबात यामध्ये पाणी राहिलेलं नाही. खिचडी बनवताना नेहमी लक्षात ठेवा, साबुदाणा तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे व साबुदाणा बुडेल इतकंच पाणी तुम्हाला यामध्ये घालायचं आहे. 1 वाटी साबुदाणा घेतला, त्यासाठी अर्धी वाटी खरपूस भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत. जर का तुम्हाला शेंगदाणे कमी वापरायचे असतील तर प्रमाण कमी केलं तरी सुद्धा चालेल. आता यावरचं साल काढून टाकायचं आहे. आता शेंगदाण्याचा कूट करताना खूप महत्त्वाची टिप ती म्हणजे हा शेंगदाण्याचा कूट मिक्सरला फिरवत असताना एक सलग न फिरवता चालू बंद करत तुम्हाला हा दाण्याचा कूट करून घ्यायचा आहे. जर का एक सलग फिरवला तर याला तेल सुटू शकतं व खिचडीमध्ये घातल्यानंतर शेंगदाण्याच्या कूटाचे गोळे होतात. तर हा शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर व थोडासा बारीक असा आपल्याला करून घ्यायचा आहे. यामुळे खिचडी अजिबात चिकट होणार नाही. आता कढईमध्ये आवडीप्रमाणे तुम्हाला तेल, तूप घ्यायचं आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे. तर इथं मी 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 7 ते 8 शेंगदाणे यामध्ये घालायचे आहेत. खिचडी खाताना दाताखाली आले तर खूप छान लागतात. अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. बरेच जण जिरं खात नाही तर स्किप केलं तरीही चालेल. हे छान परतून घेतल्यानंतर साबुदाणा आपल्याला हाताने छान मोकळा करून घ्यायचा आहे व नंतरच कढईमध्ये घालायचा आहे. यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे व हा साबुदाणा आपल्याला मीडियम फ्लेमवरती 1 मिनिटभरासाठी परतवून घ्यायचा आहे. साबुदाणा असा परतल्यामुळे खिचडी अजिबात चिकट होत नाही. तर आता 1 मिनिटभरासाठी परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे. दाण्याचा कूट घातल्यानंतर हा साबुदाणा आपल्याला 2 ते 3 मिनिटांकरिता मीडियम फ्लेमवरती परतवून घ्यायचा आहे. जेणेकरून हा व्यवस्थित असा शिजला जाईल, छान असा परतला जाईल. बरेच जण खिचडीला वाफ काढतात, तर वाफ काढल्यामुळे सुद्धा खिचडी खूप जास्त चिकट होते. त्याऐवजी तुम्ही अशीच खिचडी परतवून घेतली तरी सुद्धा चालतं. यानंतर 1 चमचा साखर घालायची आहे. साखर जर का आवडत नसेल तर स्किप केली तरीही चालेल. आता आवडीप्रमाणे तुम्हाला यामध्ये उकडलेले बटाटे घालायचे आहेत. तर याच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत व यावरती मी हलकसं मीठ चोळून घेतलं होतं, जेणेकरून बटाट्याच्या फोडी खिचडीमध्ये अळणी लागणार नाहीत. याऐवजी तुम्ही तेलामध्ये बटाटा तळून घातला तरी सुद्धा चालेल. बटाटा घातल्यानंतर खिचडी आपल्याला 1.5 ते 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायची आहे. तर तयार झाली आपली छान मोकळी मऊ लुसलुशीत खिचडी. बनवायला खूप सोपी आहे. काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमची सुद्धा खिचडी अशीच परफेक्ट तयार होईल. बनवायला खूप सोपी आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि रेसिपी शेअर सुद्धा करा.